दिनांक 14 मे 2025 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या प्रशासकीय नियंत्रणात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले धुळे, मुंब्राबाद फार्म, जळगाव, बोरगाव, सातारा, मोहोळ, सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत व होणाऱ्या अन्यायाबाबत आंदोलनाचा इशारा दिलाय। हे आंदोलन 3-4 टप्प्यात पार पडणार असून विद्यापीठ प्रशासनास कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास अपयश आल्यास कर्मचारी आंदोलन तीव्र करणार असा इशारा देण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतूक भत्ता व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमधील शासन हिस्सा हा नियोक्त्या यांनी देणे कायद्यान्वये बंधनकारक आहे। असे असले तरी विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर असलेली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे। प्रशासनाची ही कृती कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करत असून भविष्य अंधारमय दिसत आहे। विद्यापीठाला आणि पर्यायाने शासनाला सेवा देऊन निवृत्ती पश्चात लाभ मिळणे बाबतचा मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे। याबाबत माननीय कुलगुरू, कुलसचिव, नियंत्रक आणि संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने व विद्यापीठ प्रशासन सहकार्य पाठपुरावा करत नसल्याचे आढळून येत आहे। यामुळे मागील थकीत वेतन होऊन कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेद्वारे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनात कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांना नमस्ते। आज महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। या संघटनेअंतर्गत महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत। एकूण 64 कर्मचारी म्हणजे प्रत्येक केविकेतील 16 कर्मचारी आज काम बंद आंदोलन केलेलं आहे। आणि हे जे आंदोलन आहे हे मूलतः जे काही भविष्य निर्वाह निधीतील ज्या विहित कपाती आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने च्या प्रशासनाने ह्या रोखलेल्या आहेत, थांबवलेल्या आहे। यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य जे आहे हे अंधारमय झालेलं आहे। जे काही पगार आहे त्याच्यावरच आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतोय आणि ते वेतन देखील मागील 3 महिन्याचे भेटलेले नाही आहेत। तर त्यासाठी हे आंदोलनाची आम्ही उभं केलेलं आहे। याचे पहिल्या टप्प्यामध्ये काल दिनांक 14 रोजी काळ्या फिती लावल्यात। आज काम बंद आंदोलन आहे दिनांक 15 मे रोजी आणि दिनांक 20 मे रोजी हे राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या फाटकासमोर आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं देणार आहोत। 1 दिवसासाठी आंदोलन आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 4ही कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहेत, प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात साधारणतः 16 कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते सर्व 4ही कृषी विज्ञान केंद्र आज या संपामध्ये सहभागी झाले आहेत। या संपाच्या अनुषंगाने जी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा NPS आहे त्या NPSचा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचा आहे त्या भविष्य निर्वाह निधी जसं म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झाले। त्याचबरोबर जो टी आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स तोही या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांच्या उत्पन्न किंवा त्या टीएमुळे सर्व ठिकाणी मिळत असून या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही। म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या 4ही कृषी विज्ञान केंद्रांनी आज संप पुकारलेला आहे। या संपामध्ये काल काळ्या फिती लावून आम्ही काम करत होतो। आज पूर्णपणे लेखनिबंध आंदोलन आहे आणि त्यानंतर 20 तारखेला हा पुढचा टप्पा विद्यापीठ परिसरामध्ये याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आमची मांडणी घेऊन जाणार आहोत। ओके, आपलं नाव? मी डॉक्टर दिनेश नांद्रे।